गाव होतं. छोटंसं पण खूप प्रेमळ. तिथं एका वडाच्या झाडाखाली एक आजीबाई राहत होत्या. वयस्कर होत्या त्या, केस पांढरे शुभ्र, चेहऱ्यावर सुरक होत्या, पण डोळ्यांत मात्र एक खास तेज आणि माया होती. गावातल्या सगळ्यांना त्या फार प्रिय होत्या, कारण त्या नेहमी हसतमुख असायच्या, अगदी संकटातसुद्धा. त्यांचा नवरा खूप वर्षांपूर्वी गेल्यामुळे त्या एकट्याच राहत होत्या. मुलं नव्हती, पाहुणे नव्हते, पण तक्रार कधीच नाही. दर सकाळी त्या वडाच्या झाडाखाली बसायच्या आणि येणाऱ्या जाणाऱ्यांशी प्रेमाने बोलायच्या. गावातले लोक मेहनती होते, कुणी शेतकरी, कुणी सुतार, कुणी बाजारात काम करणारे. पण आयुष्य होतं थोडं कठीणच. कधी पाऊस नाही तर कधी आजार, चिंता तर सततचीच. पण त्या आजीबाईंचं हसू, ते कधीच थांबत नसे. आणि मग एक दिवस स्नेहा नावाची एक तरुण बाई धावत आजींकडे आली. डोळे पाणावलेले, आवाज थरथरत होता. मला काहीच सुचत नाही. नवरा शहरात गेला, अजून पैसे पाठवले नाहीत. मुलं भुकेली आहेत. काही वाईट तर नाही ना झालं? आजी शांतपणे म्हणाल्या, बस ग, थोडा वेळ माझ्यासोबत. काय वाटतं तुला पुढे काय होईल? स्नेहा म्हणाली, सगळंच चुकतंय आजी. वाटतं नवऱ्याला काही काम मिळालंच नाही. आम्हाला विसरून गेला की काय? आजी हसल्या, अगदी मायेने. स्नेहा, त्या म्हणाल्या, आपण जसे विचार करतो तसं आपलं मन बनतं. जर सतत काळजीचं डोक्यात असेल तर मन गडद होतं. पण जर चांगले विचार ठेवले तर मन हलकं होतं आणि हळूहळू चांगल्या गोष्टी घडायला सुरुवात होते. स्नेहा थोडी साशंक होती, पण आजी, इतक्या वाईट वेळेस सकारात्मक विचार कसे करायचे? आजीबाई हसल्या आणि म्हणाल्या, ठीक आहे, तुला एक गोष्ट सांगते. आणि मग त्यांनी सांगितली एक गोष्ट. एक गरीब माणूस नदीकाठावर बसून रडत होता. त्याच्याकडे काहीच नव्हतं. तेव्हा एक म्हातारी बाई आली आणि विचारलं, का रे बाबा, रडतोस? तो म्हणाला, माझ्याकडे काहीच नाही. मी आनंदी कसा राहू? मग ती म्हातारी म्हणाली, नदी पाहिलीस का? ती सतत वाहते. झाडं पाहिलीस? सावली देतात, फळं देतात. सूर्य पाहिलास? रोज ऊब देतो. जे नाही त्याचा विचार करून तू दुःखी आहेस. पण जरा जे आहे त्याचं कौतुक कर. आनंद तिथेच सापडतो. त्या माणसाने ऐकलं, रडायचं थांबवलं, आजूबाजूला पाहिलं, नदी, झाडं, सूर्य, आणि त्याच्या मनात आनंदाची एक छोटी ज्योत पेटली. हळूहळू त्याने मेहनत केली आणि त्याचं आयुष्य बदललं. स्नेहा डोळे विस्फारून ऐकत होती. आजी म्हणाल्या, बघ ग, आयुष्य बदलायला जादू लागत नाही. लागतो फक्त विचारांचा बदल. जसे विचार तसंच आयुष्य. स्नेहा थोडी आशावादी वाटू लागली. म्हणजे माझे विचार इतकं बदल घडवू शकतात? हो बाळा, दररोज सकाळी स्वतःला सांग, आजचा दिवस छान जाईल. मग बघ, तुझ्यात शक्ती निर्माण होईल आणि जगणं बदलतं कसं ते कळेल. त्या दिवशीपासून स्नेहा रोज सकाळी स्वतःशी बोलू लागली, आजचा दिवस चांगला असेल. ती मेहनत करू लागली, मुलांची काळजी घेतली, आशेने नवऱ्याची वाट पाहिली. काही आठवड्यातच एक पत्र आलं, नवऱ्याला शहरात काम मिळालं होतं. आता तो पैसे पाठवत होता. स्नेहा आनंदाने रडत आजींकडे धावत आली. आजीबाई हसत म्हणाल्या, बघ ना, चांगल्या विचारांनी चांगल्या गोष्टी घडतात. हळूहळू ही गोष्ट गावभर पसरली. लोक आजींकडे येऊ लागले, आपली दुःख सांगायला. आणि आजीबाई नेहमी म्हणायच्या, चांगले विचार करा, चांगले जीवन जगा. गावात आशा, आनंद, समाधान रुजलं. आणि त्या आजीबाई सगळ्यांच्या आठवणीत राहिल्या, कायमच्या. कारण शेवटी आपल्या विचारांमध्येच खरी ताकद असते. अंधार असतोच, पण विचार सकारात्मक असतील तर त्यातही प्रकाश सापडतो. आशेने जगलो की मार्ग नक्कीच दिसतो. आणि हो, आशेचं मन हेच खऱ्या अर्थानं मजबूत मन असतं.